हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत रिलेशन बिटवीन इन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम. त्याआधी आपण काही क्वेश्चन पाहूयात. तर पहिला क्वेश्चन असा आहे, व्हॉट इज इन्व्हायरमेंट? म्हणजे इन्व्हायरमेंट कशाला म्हणायचं? तर स्टुडंट्स, आपला जेवढा काही परिसर असतो किंवा ज्या परिसरामध्ये आपण राहत असतो त्यामध्ये आपल्यासारख्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम सोबत बऱ्याच आणखी नॉन लिव्हिंग थिंग सुद्धा राहत असतात आणि ह्या सर्वच लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग या त्या परिसराचा भाग असतात आणि अशा सराउंडिंगलाच मग इन्व्हायरमेंट असं म्हटलं जातं. बरोबर. तर मग इन्व्हायरमेंटमध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड होतात? राईट. इन्व्हायरमेंटमध्ये सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम, फॉर एक्झाम्पल ह्युमन्स, देन ॲनिमल्स, इन्सेक्ट्स, मायक्रो ऑर्गॅनिझम यासारखे सर्व ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्व होतात. त्याच पद्धतीने जेवढ्या काही नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत त्यासुद्धा आपल्या इन्व्हायरमेंटचाच भाग आहेत आणि या सर्व लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंगने मिळून आपलं इन्व्हायरमेंट बनलेलं असतं. मग आता पाहूया इन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टीममध्ये काय रिलेशन असतं. तर स्टुडंट्स, आपल्या सर्वांना माहितीच आहे की इकोसिस्टीम म्हणजे काय. मग काय असते इकोसिस्टीम? इकोसिस्टीम आहे बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स मधील इंटरॅक्शन, त्यालाच आपण इकोसिस्टीम असे म्हणतो. आणि हे इंटरॅक्शन एका स्पेसिफिक रिजन मध्ये होत असते. बरोबर. तर मग इन्व्हायरमेंट म्हणजे काय? तर स्टुडंट, इकोसिस्टीम ही एक खूप छोटी कन्सेप्ट आहे की ज्यामध्ये एकाच स्पीसीजचे ऑर्गॅनिझम आपल्याला पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल, आपण ह्युमन आहोत तर आपण एका स्पेसिफिक रिजनमध्ये राहत असतो. त्याच पद्धतीने जेवढे काही टायगर, लॉयन सारखे ॲनिमल आहेत यांना आपण वाईल्ड ॲनिमल असे म्हणतो, कारण ते फॉरेस्ट रिजनमध्ये राहत असतात आणि ती सुद्धा त्यांच्यासाठी एक इकोसिस्टीम आहे. त्याच पद्धतीने डेझर्ट एरियामध्ये कॅमल, लिझार्ड किंवा कॅक्टस सारखे प्लांट आपल्याला पाहायला मिळतात. ती त्यांच्यासाठी एक इकोसिस्टीम आहे. परंतु ह्या ज्या इकोसिस्टीम आहेत ह्या एका स्पेसिफिक रिजन पुरत्याच मर्यादित आहेत. परंतु इन्व्हायरमेंट हे जे ही कन्सेप्ट खूप ब्रॉड आहे, कारण यामध्ये अशा कितीतरी इकोसिस्टीम मिक्स झालेल्या असतात. फॉर एक्झाम्पल आपण पाहूया फॉरेस्ट रिजन. सो फॉरेस्ट रिजन ही एक स्पेसिफिक इकोसिस्टीम आहे. यामध्ये आपल्याला प्लांट सोबत वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम सुद्धा पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल टायगर, लायन, डियर, रॅबिट आणि काही प्लांट्स. आणि यामध्ये काही अबायोटिक कंपोनंट सुद्धा आहेत की जे या ऑर्गॅनिझमला सर्वाइव्ह होण्यासाठी त्यांची मदत करतात आणि एक इकोसिस्टीम तयार करतात. परंतु केवळ हेच ऑर्गॅनिझम आपल्याला फॉरेस्ट रिजनमध्ये पाहायला मिळतात का? नाही. तिथे आपल्याला काही अबायोटिक कंपोनंट जसे की वॉटर हा खूप महत्त्वाचा कंपोनंट आहे. यामध्ये आपल्याला फिश, प्रॉन, क्रेप्स यासारखे ऑर्गॅनिझम पाहायला मिळतात. म्हणजे ही सुद्धा एक स्पेसिफिक इकोसिस्टीम आहे. तर वॉटर इकोसिस्टीममध्ये हे ऑर्गॅनिझम सर्वाइव्ह होत असतात. तिथे सुद्धा काही अबायोटिक कंपोनंट असतात आणि त्या अबायोटिक कंपोनंटचा हे ऑर्गॅनिझम यूज करत असतात. बरोबर. तर तुम्ही पाहू शकता की फॉरेस्ट रिजनमध्ये आपल्याला एक फॉरेस्ट इकोसिस्टीम ज्यावर टेरेस्ट्रियल ॲनिमल राहतात जसे की हे सर्व ॲनिमल्स, आणि एक आहे ॲक्वॅटिक इकोसिस्टीम की जी पाण्याने बनलेली आहे आणि त्यामध्ये काही मग ॲक्वॅटिक ॲनिमल्स राहतात जे आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. अशा मिळून दोन इकोसिस्टीम ह्या एकाच रिजनमध्ये येतात. तर त्याच रिजनला आपण इन्व्हायरमेंट असं म्हणतो. तर स्टुडंट, इन्व्हायरमेंट ही खूप ब्रॉड कन्सेप्ट आहे की ज्यामध्ये वेगवेगळ्या इकोसिस्टीम, वेगवेगळ्या टाईपचे ऑर्गॅनिझम किंवा इतर वस्तूसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. सो आता तुमच्या लक्षात आलं असेल की इकोसिस्टीम म्हणजे काय आणि इन्व्हायरमेंट कशाला म्हणायचं किंवा या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे. एवढंच लक्षात घ्यायचं की इकोसिस्टीम ही एका स्पेसिफिक एरियापुरती मर्यादित असते
परंतु इन्व्हायरमेंटमध्ये अशा कितीतरी इकोसिस्टीम मिक्स झालेल्या असतात, बरोबर. तर आता आपण पाहूया टाइप्स ऑफ इन्व्हायरमेंट्स. तर यामध्ये पहिला टाइप आहे नॅचरल इन्व्हायरमेंटचा आणि दुसरा आहे आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट. राईट. तर या दोन भागामध्ये आपल्याला इन्व्हायरमेंट डिवाइड झालेलं दिसतं. तर पहिला जो पार्ट आहे तो आहे नॅचरल इन्व्हायरमेंटचा. मग नॅचरल इन्व्हायरमेंट म्हणजे काय? सो तर नॅचरल इन्व्हायरमेंट म्हणजे काय? ऑल लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग organisms occurs naturally in or on a specific region. राईट. तर नॅचरल इन्व्हायरमेंट म्हणजे असं इन्व्हायरमेंट की ज्यामध्ये सर्व ऑर्गॅनिझम्स, मग ते बायोटिक असो की अबायोटिक असो, हे सर्व ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी नॅचरली डेव्हलप झालेले असतात आणि म्हणूनच अशा इन्व्हायरमेंटला नॅचरल इन्व्हायरमेंट असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल फॉरेस्ट रिजन हे कुठल्याही प्रकारे आपण तयार केलेलं नाही आहे, तर ते एक नॅचरल इन्व्हायरमेंट आहे आणि त्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम आपण पाहतो. आणि त्या ठिकाणी जे काही वॉटर सप्लाय असतात, फॉर एक्झाम्पल रिव्हर असेल किंवा सी असेल, तर त्यामध्ये सुद्धा ऑर्गॅनिझम राहतात आणि त्या ठिकाणचं जे इन्व्हायरमेंट आहे ते सुद्धा एक नॅचरल इन्व्हायरमेंट आहे आणि त्या इन्व्हायरमेंटच्या थ्रू वेगवेगळे ऑर्गॅनिझम तिथे सर्वाईव्ह होत असतात. आता आपण पाहूया आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट म्हणजे काय. व्हॉट इज आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट? सो द इन्व्हायरमेंट that created due to man-made activities by modification in natural environment. मग आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट कशाला म्हणायचं? तर हे एक असं इन्व्हायरमेंट आहे की जे आपल्यासारख्या ह्युमनच्या थ्रू क्रिएट केलेलं असतं. फॉर एक्झाम्पल पार्क्स आहेत, त्यानंतर गार्डन्स आहेत किंवा सिटीज आणि झू. तर हे काही आर्टिफिशियल इन्व्हायरमेंटचे एक्झाम्पल आहेत. तर स्टुडंट्स, आपल्या सर्वांना माहीतच आहे की पार्क आणि गार्डन या ठिकाणी सुद्धा आपल्याला ॲनिमल्स किंवा वेगवेगळे प्लांट पाहायला मिळतात. त्याच पद्धतीने झूमध्ये वेगवेगळ्या टाईपचे ॲनिमल तिथे असतात आणि ते ॲनिमल जे आहेत त्यांना आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट कोण प्रोव्हाइड करतं? तर त्यांना ह्युमन्स आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतात, जेणेकरून काही स्पीसीज जर लॉस्ट होत असतील तर त्यांना प्रिझर्व करण्यासाठी आपली मदत होऊ शकते. आणि म्हणूनच ऑर्गॅनिझमचं संवर्धन करण्यासाठी किंवा त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी किंवा त्यांचा स्टडी करण्यासाठी काही आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट तयार केले जातात आणि ते इन्व्हायरमेंट मॅनमेड असतात, म्हणूनच त्यांना आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट असं म्हटलं जातं, बरोबर. तर आता आपण पाहूया इन्व्हायरमेंटला
इन्व्हायरमेंटला ऑपरेट कोण करतं? तर इन्व्हायरमेंटला वेगवेगळ्या टाईपच्या सायकल्स ऑपरेट करत असतात. मग त्या कोणत्या सायकल्स आहेत? त्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची सायकल आहे वॉटर सायकल. देन दुसरी आहे कार्बन सायकल. त्यानंतर पाहूयात ऑक्सिजन सायकल. तर अशा बऱ्याच सायकल आहेत की ज्या आपल्या इन्व्हायरमेंटला ऑपरेट करण्यासाठी, मेंटेन करण्यासाठी किंवा त्याचं बॅलन्स ठेवण्यासाठी आपली हेल्प करत असतात. तर वॉटर सायकल म्हणजे काय स्टुडंट? म्हणजे नेमकं या सायकलमध्ये काय होत असतं? तर वॉटर सायकल हे वॉटरचं बॅलन्स मेंटेन करण्यासाठी हेल्प करते. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहीत आहे रेन वॉटर. तर रेन हा कसा तयार होतो? जे काही समुद्राचं पाणी आहे त्याचं बाष्पीभवन होतं, म्हणजे इव्हापोरेशन होतं, आणि त्या पाण्याचं वाफेत रूपांतर झाल्यानंतर ते परत स्कायमध्ये जातं आणि त्याचे ढग तयार होतात. आणि जेव्हा त्याला थंड हवा लागते तेव्हा त्याचं कन्व्हर्जन परत पाण्यामध्ये होतं आणि पावसाच्या स्वरूपात ते पाणी जमिनीवर पडतं. बरोबर? त्यालाच आपण वॉटर सायकल असं म्हणतो. त्याच पद्धतीने आपण जे काही पाणी यूज करत असतो ते पाणी सांडल्यानंतर जमिनीमध्ये मुरतं आणि परत ते नदीच्या स्वरूपामध्ये किंवा नाल्याच्या स्वरूपामध्ये समुद्रामध्ये जाऊन मिक्स होतं. याला सुद्धा वॉटर सायकल किंवा वॉटर रिसायकलिंग असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे कार्बन सायकल. तर आपल्याला माहिती आहे आपण रेस्पिरेशन करतो. तर रेस्पिरेशन करत असताना आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. मग या कार्बन डायऑक्साईडचा उपयोग कोण करतं बरं? बरोबर, या कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करतात प्लांट्स. कारण प्लांटला फोटोसिंथेसिस ही प्रोसेस परफॉर्म करावी लागते, कारण ते ऑटोटॉपिक ऑर्गॅनिझम आहेत आणि ऑटोटॉपिक ऑर्गॅनिझम स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. मग प्लांटला अन्न बनवण्यासाठी किंवा त्यांच्या इतर प्रोसेस कॅरी करण्यासाठी या कार्बन डायऑक्साईडची आवश्यकता असते. म्हणजेच आपण रिलीज केलेला कार्बन डायऑक्साईड प्लांट स्वतःच्या कामासाठी यूज करतात. त्यालाच कार्बन सायकल असं म्हटलं जातं. त्यानंतरची सायकल आहे ऑक्सिजन सायकल. आत्ताच आपण सांगितलेलं आहे की रेस्पिरेशन करत असताना आपण ऑक्सिजन इनहेल करत असतो. तर हा ऑक्सिजन आपल्याला कुठून मिळतो? राईट, जे काही प्लांट्स पृथ्वीवर अवेलेबल आहेत ते प्लांट त्यांच्या प्रोसेस परफॉर्म करत असताना कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करतात आणि त्यामधील ऑक्सिजन मॉलिक्यूलला सेपरेट करून त्याला परत वातावरणामध्ये रिलीज करतात आणि तोच ऑक्सिजन आपण रेस्पिरेशन करत असताना इनहेल करतो. तर अशा प्रकारे या सर्व सायकलचं बॅलन्स या ठिकाणी केलं जातं. म्हणजे वॉटर, कार्बन आणि ऑक्सिजन यांचं प्रमाण सुद्धा या ठिकाणी मेंटेन होतं आणि हे सर्व कंपोनंट इन्व्हायरमेंटला मेंटेन करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. सो अशा प्रकारे वेगवेगळ्या टाईपचे सायकल सुद्धा इन्व्हायरमेंटला मेंटेन करण्यासाठी हेल्प करत असतात.